नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप आनंदाची बातमी आहे. खरीप 2025चा पीक विमा जो आपल्या राज्य कमिटीने मंजूर केला होता, त्याच्या विरोधामध्ये पीक विमा कंपनी केंद्रातल्या TSE कडे गेली होती आणि केंद्रातली जी कमिटी सल्लागार कमिटी आहे, म्हणजे ते केंद्रातली तांत्रिक सल्लागार समिती जी आहे, त्यांनी देखील आपल्या राज्यातल्या कमिटीचा जो काही निर्णय होता तो कायम ठेवलाय आणि शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत पीक विमा अदा करण्याच्या बाबतीत सक्त असे निर्देश दिलेले आहेत. आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांनाच त्याची खूप उत्सुकता होती आणि गरजही होती. प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना साधारण एक 300-350 कोटी रुपये आता उपलब्ध होतील आणि ही कमिटी अशी आहे की ज्याचा आदेश पाळणं हे विमा कंपनीला बंधनकारक आहे. आपल्या खात्यावरती पैसे जमा होईपर्यंत पूर्ण आमचा पाठपुरावा राहील आणि याच्याच बरोबरीने जे काही तांत्रिक उत्पादन आहे त्याच्या बाबतीतले काही विषय आहेत, त्याची बैठक आजच आपले कृषी मंत्री बन्नेमामांबरोबर घ्यायचं ठरवलेलं आहे. ती बैठकी आज होतीये. त्यामुळे एकीकडे जो काही 50-50चा निर्णय होता त्याच्या अनुषंगाने मिळणारे 300-350 कोटी रुपये हे येत्या 7 दिवसात आपल्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होतील. ही खूप महत्वाची बाब आहे. जो काही पाठपुरावा, जे काही कष्ट सगळ्यांनी घेतले, त्याचं हे फळच म्हणावं लागेल आणि ज्यांनी या प्रक्रियेत आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी म्हटल्याप्रमाणे हे पैसे खात्यावरती जमा होईपर्यंत आमचे पूर्ण ताकदीने प्रयत्न राहतील. लवकरात लवकर कसं मिळेल यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि आपलं देखील या विषयात सहकार्य राहू द्या. तांत्रिक उत्पादनाच्या बाबतीत मात्र आपल्याला केंद्र सरकारपर्यंत जावं लागणार आहे. जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत बदल करण्यासाठी देखील मी योग्य पद्धतीने प्रयत्न करतोय. आपलं सहकार्य राहू द्या. खरंच मनापासून आनंद झाला, कारण सारखं सगळ्यांचं म्हणणं होतं की कुठपर्यंत आला विषय. 2021च्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की अजूनही आपण सुप्रीम कोर्टमध्ये आहोत आणि याच महिन्यामध्ये तारखा आहेत. सुप्रीम कोर्टमध्ये आपल्या 20 आणि 21चा लढा जो आहे तो चालू आहे. तिथे देखील पूर्ण लक्ष आहे आणि पूर्ण ताकदीने आपण तिथे काम करतोय. यश नक्की आपल्याला मिळेल. खूप आपल्या सर्वांचे परत एकदा अभिनंदन. धन्यवाद.